कडक उन्हामध्ये फिरल्यामुळे काही काही वेळेस आपली त्वचा जी आहे ती काळी दिसू लागते। त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे चेहऱ्याचा आणि हातापायाचा रंग देखील बदलू लागतो। प्रत्येकाला या समस्येचा सामना हा करावा लागतो। जेव्हा उन्हामुळे त्वचेचा टोन खराब होतो तेव्हा त्याला टॅनिंग असं म्हणतात। त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक लपते आणि चेहऱ्यावरती काळे डाग हे दिसू लागतात। याला सामोरे जाण्यासाठी महिला पार्लरमध्ये महागडे फेशियल करताना दिसून येतात, पण तुम्ही घरच्या घरीसुद्धा यापासून सुटका मिळवू शकता। त्यासाठी तुम्हाला फेशियलच्या कोणत्या स्टेप्स या फॉलो करायच्या आहेत आणि कोणकोणते होम रेमेडीज वापरायचे आहेत त्या संदर्भातला माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर राईस हेअर मास्क हा शेअर केलेला होता। त्याचा हेअर मास्क लावण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि हा हेअर मास्क कोणकोणत्या केसांच्या समस्या दूर करू शकतो या संदर्भातली माहिती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली होती। त्याच दिवशी माझ्या स्किनचं डिटॅन स्किन केअर मी इथं शूट केलेलं होतं। फेशियलमधील फर्स्ट स्टेप ज्यामध्ये आपण क्लिन्झिंग करतो, तर क्लिन्झिंगसाठी मी इथं 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटरचा वापर हा केलेला होता। क्लिन्झिंग झाल्यानंतर आता आपण स्क्रबिंग ही प्रोसेस चालू करतो आहोत। तर या ठिकाणी 1 टेबलस्पून मध हा मी घेतलेला आहे। आता यामध्ये तांदूळ आणि ओट्स हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ती जी पावडर आहे ती या मधामध्ये आपल्याला मिक्स करून स्क्रबिंगसाठी वापरायची आहे। परंतु या ठिकाणी मी आत्ता जो हेअर मास्क प्रिपेअर केलेला होता त्याच्यामध्ये हे दोन्हीही मिश्रण माझ्याकडे शिल्लक राहिलेलं होतं, तर मी त्याचाच वापर हा स्क्रबिंगसाठी इथे करते आहे। या स्क्रबमुळे चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून जाण्यास देखील मदत होते। त्यातील तांदळाच्या पावडरमुळे चेहऱ्यावरचे टॅन निघून जाते आणि मधामुळे त्वचेला चमक येते। या स्क्रबने चेहऱ्यावर 5 मिनिट गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे। आता फेशियलची तिसरी स्टेप आपण इथे पाहणार आहोत। या ठिकाणी चेहऱ्याचं मॉइश्चरायझेशन होण्यासाठी आपण जे केसांसाठी हेअर मास्क प्रिपेअर केलेला होता त्या क्रीमचाच वापर आपण इथे करणार आहोत। 2 in 1 असा हा मास्क आहे जो तुम्ही केसांसाठी देखील वापरू शकता आणि चेहऱ्यासाठी देखील वापरू शकता। हे जे क्रीम आहे हे कसं बनवायचं आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर अशा पद्धतीने ही जी क्रीम आहे ही चेहऱ्यावरती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। या क्रीममध्ये आपण ओट्स, राईस आणि तूप या 3 घटकांचा वापर केलेला असून याच्यामध्ये ॲलोवेरा जेलचा देखील वापर केलेला आहे। याच्यामुळे स्किनचं हायड्रेशन टिकून राहण्यास मदत होते, तुपामुळे चेहऱ्यावरती चमक येते। राईस फ्लोअर जो आहे किंवा तांदळाची जी पिठी असते त्याच्यामुळे आपला स्किन टोन हा सुधारण्यास मदत होते आणि ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे त्वचेस मुरुमापासून संरक्षण करण्यास मदत करतात। त्याचबरोबर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असते आणि त्याच्यामुळं आपल्या स्किनमधलं जे मेलॅनिन आहे ते संतुलित होतं आणि आपल्या स्किनचा जो टोन आहे तो देखील इथे सुधारण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ही आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अशी लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने 5 मिनिटांसाठी आपल्याला मसाज हा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे। फेशियलची चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे फेस मास्क। तर या ठिकाणी मी 1 टेबलस्पून बेसन इथं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ½ टीस्पून ऑर्गॅनिक हळदीचा वापर इथे मी करणार आहे। त्याचबरोबर या पिठामध्ये 1 चमचा घट्ट दही मी घालून घेतलेलं आहे। हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून मी चेहऱ्यावरती ॲप्लाय करणार आहे। हा जो फेस पॅक आहे तो अगदी बऱ्याच वर्षापासून आपण वापरत आलेलो आहोत। त्याचबरोबर आपण या फेस पॅकमध्ये दह्याचा वापर केलेला आहे जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं। त्याचबरोबर दह्यामध्ये जे प्रोबायोटिक्स असतात त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती जर काही पिंपल्स वगैरे येत असतील किंवा त्याचे काही डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते। तर त्यासाठी हा जो फेस पॅक आहे हा आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस तरी वापरला गेला पाहिजे। अशा पद्धतीने हा फेस पॅक लावून झाल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त 20 मिनिटं आपण चेहऱ्यावरती राहू देणार आहोत आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घेणार आहोत। अशा पद्धतीने या वीकमध्ये डिटॅनिंगसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं फेशियल
घरच्या घरी करू शकता ते तुमच्याबरोबर मी इथे शेअर केलेलं आहे आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. कडक उन्हामध्ये फिरल्यामुळे चेहऱ्याला जो डलनेस येतो, काळपटपणा येतो, तसेच कोरडेपणा येतो, चेहरा निस्तेज दिसायला लागतो, या सगळ्या प्रॉब्लेमवरती हे जे फेशियल आहे हे गुणकारी असं ठरणार आहे. त्यामुळे स्किनवरती जर टॅनिंग आलेला असेल तर किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टींचा वापर तुम्ही जर अशा पद्धतीने स्किनसाठी केला तर त्याचे बरेचसे फायदे हे तुम्हाला मिळू शकतात. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.